नमस्कार. आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. या निमित्ताने आपण गजानन महाराजांच्या कथा ऐकणार आहोत. 23 फेब्रुवारी 1878 शेगावच्या गल्लीबोळात एक दिगंबर मूर्ती उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचत होती. कोणाला वाटलं हा वेडा आहे, कोणाला वाटलं भिकारी आहे. पण जेव्हा बंकटलाल अग्रवाल यांनी त्याच्या डोळ्यात तेज पाहिलं, तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला आपला विठ्ठल सापडला. तो दिवस होता माघ वद्य सप्तमी, म्हणजेच माऊलींचा प्रकट दिन. आज आपण गजानन महाराजांबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आजही महाराज शेगावात आहेत. महाराज कुठून आले, त्यांचे आईवडील कोण, हे आजही एक रहस्य आहे. पण ज्या क्षणी ते प्रकट झाले, त्यांनी जगाला एक संदेश दिला. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. उष्ट्या पत्रावळीवरचे कण खाऊन त्यांनी दाखवून दिलं की या जगात काहीच अपवित्र नाही. अपवित्र आहे ती फक्त आणि फक्त आपली दृष्टी. त्यांच्या या पहिल्या दर्शनानेच बंकटलाल अग्रवाल याचं आयुष्य बदलून गेलं. महाराजांनी पुढे अनेक चमत्कार करून दाखवले. त्याचबरोबर महाराजांनी सगळ्यांना एक मंत्र दिला आणि तो म्हणजे गण गण गणात बोते. याचा खरा अर्थ म्हणजे जीव हा ब्रह्माचाच अंश आहे आणि तो वेगळा नाही. महाराज नेहमी सांगायचे की देवाला बाहेर शोधू नका, तो तुमच्या आतच आहे. किती सोपा पण किती खोल विचार आहे हा. महाराजांना समाधी घेऊन 100 पेक्षा जास्त वर्ष झाली. पण आजही शेगावच्या मंदिरात गेलं की असं वाटतं महाराज तिथेच बसले आहेत. तिथली शिस्त, तिथली स्वच्छता आणि तो पिठलं भाकरीचा महाप्रसाद. जगात कुठेही जा, पण शेगावच्या वारीत जी शांतता मिळते ती कुठेच नाही. म्हणूनच तर भक्त म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल गजानन महाराज.